रामकृष्ण हरी. निरूपणासाठी घेतलेला आजचा अभंग आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. हा अभंग जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आहे आणि त्यामध्ये ते स्वतःची ब्रह्मभूत झाल्यानंतरची मनस्थितीचं वर्णन केलेलं आहे. सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोस मन झाले हाव भरी परत माघारी येते नाही. बंधनापासूनी उकलली गाठी देत आलो मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध केले घर रिथे. चला तर मग अभंगाचं निरूपण करूया. या अभंगाची पहिलीच ओवी आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. विठ्ठल बोलावा आणि विठ्ठल पाहावा आणि विठ्ठलच जीवाभावाने प्रिय करावा असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतायत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना त्यांच्या संसारामध्ये अनेक यातना भोगाव्या लागल्या, कष्ट सोसावे लागले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा व्यवसाय वाण्याचा व्यवसाय होता. त्या व्यवसायामध्ये खोट आली म्हणजे नुकसान झालं आणि धंदा बुडाला. दुष्काळाने त्यांच्याजवळील पैसे संपले, धान्य संपले, अन्नान्न करून बायको गेली. अशा प्रकारे त्यांच्यावरती एकामागून एक आपत्ती कोसळली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे संसारातील मन उडाले. जवळच्या भंडारा डोंगरावरती जाऊन ते एकांतात बसू लागले. विठ्ठल नामामध्ये दंग होऊ लागले. जेथे जातील तेथे त्यांनी विठ्ठलाचं नामस्मरण सुरू केलं. भजन कीर्तन करू लागले. असे ते विठ्ठलाशी एकरूप होऊ लागले. त्यांना जिकडे तिकडे विठ्ठलच दिसू लागला. त्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे विठ्ठल सामावून गेला, विसावला. तुकाराम महाराजांचे अवघे जीवनच विठ्ठलमय झाले होते. म्हणून ते म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. म्हणजे आपल्या मुखामध्ये सतत विठ्ठलाचे नाव असावे, त्याचे सावळे सुंदर रूप डोळ्यासमोर आणून सतत त्याचे नामस्मरण आपण करावे. विठ्ठलाला आपल्या अंतःकरणात हृदयामध्ये स्थान द्यावे. त्याची मनापासून भक्ती करावी. विठ्ठलावरती मनापासून प्रेम करावे. आपल्या मनामध्ये विठ्ठलाला साठवावे असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतायत. आता आपण जर असे केले तर याचा काय फायदा होईल, यामुळे काय घडेल यावरती जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात. येणे सोस मन झाले हाव भरी परत माघारी येते नाही. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात मी विठ्ठलाची भक्ती केली, त्याचं सतत नामस्मरण केलं, त्यामुळे माझं मन भरून आलं. विठ्ठलामुळेच माझ्या संसारातील सर्व दुःखे बाजूला पडली. विठ्ठलाच्या नामस्मरणानेच माझं मन आनंदाने भरून गेलंय आणि आता कोणाविषयी राग उरला नाही, लोभ उरला नाही. आता माझे मन विठ्ठल भक्तीतच रमू लागले आहे. विठ्ठल भक्तीमुळे संसाराची ओढ कमी झाली आहे. आता संसाराकडे माझे मन परत ओढले जात नाही. संसारामध्ये माझी कुठलीही इच्छा राहिली नाही. माझी हाव म्हणजे इच्छा पूर्णपणे निमाली आहे असं जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतायत. पुढच्या ओवीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतायत बंधनापासूनी उकलली गाठी देत आलो मिठी सावकाश. संसार बंधनाच्या गाठी सुटल्यामुळे आता मी मोकळा झालो आहे. त्या योगाने स्वस्थपणे बसून शांतपणे मला विचार करता येतोय आणि हरीला म्हणजे विठ्ठलाला मला सावकाश मिठी मारता येते आहे. परिस्थिती अशी झाली की जगद्गुरू संत तुकाराम महाराज आता विठ्ठल नामात आणि त्याच्या भजन कीर्तनातच दंग राहू लागले. तिन्ही त्रिकाळ विठ्ठल भक्तीशिवाय त्यांना काहीच सुचेनासे झाले. विठ्ठलाचे नामस्मरण करावे, त्याचे भजन कीर्तन गावे असा त्यांचा रोजचा दिनक्रम चालू झाला. यामुळे त्यांचे संसारातील मन पूर्णपणे उडून गेले. संसारामुळे विटलेले मन विठ्ठल भक्तीमुळे आनंदित होऊ लागले. संसाराची ओढ कमी होऊ लागली. विठ्ठल भक्तीमुळे मान अपमान याचे देखील त्यांना काही वाटेनासे झाले. त्यांचे अंतःकरण पवित्र, निर्मळ आणि स्वच्छ व्हायला लागले. आणि अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध केले घर रिते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज काय म्हणतात, माझं मन, माझं अंतःकरण, माझं हृदय, माझा देह विठ्ठल स्वरूपाने भरून गेला आहे आणि त्यामुळे काम क्रोधादी वृत्ती माझ्या हृदयातून अंतःकरणातून पार नाहीशा झाल्या आहेत. विठ्ठलाच्या अखंड नामस्मरणामुळे भजन कीर्तनामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं अंतःकरण पवित्र, निर्मळ आणि स्वच्छ होऊन गेलं होतं. मनातील राग, लोभ, मत्सर, वासना ह्या वृत्तीच नाहीशा झाल्या. विठ्ठल भक्तीमुळे त्यांचा अवघा देह विठ्ठल स्वरूप झाला. म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की संसार बंधनातून सुटल्यामुळे मला हरीला मिठी मारता आली. आपल्या दृष्टीने आपण या अभंगाचा विचार केला तर याचं स्पष्टीकरण काय निघतं, याचा अर्थ काय निघतो. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
आता यात आपल्यासाठी काय सांगितलंय की आपण जे जे काही पाहत असतो ते सर्व काही भगवंतच आहे, ते सर्व भगवंताचं आहे. सर्वांमध्ये विठ्ठल वसतो हे लक्षात घेऊन सर्वांशी व्यवस्थित बोलावं, छान बोलावं, गोड बोलावं. सर्वांमध्ये भगवंत आहे म्हणून सतत त्याचे आपल्याला दर्शन होत आहे हे लक्षात घ्यावे. आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये भगवंताच्या भेटीची आस असायला हवी. तोच आपल्याला सर्व दुःखांमधून कायमचा सोडवणार आहे हे जेव्हा आपल्या ध्यानी येईल, आपल्या लक्षात येईल, तेव्हा अशी आस, अशी इच्छा आपल्या मनामध्ये आपोआपच निर्माण होईल. अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी हेच सांगितले की अशी हाव, अशी इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. वाईट इच्छा निघून गेली पाहिजे, चांगली इच्छा तयार झाली पाहिजे. सर्वाभूती विठ्ठलच आहे हे मनापासून पटलं की आपलं मन भगवंतमय होऊन जाईल. आणि मग मुख्यतः मनातले कामाचे विचार, क्रोधाचे विचार हे नाहीसे होतील. काम म्हणजे काय? कामना करणे, हे हवे ते हवे हे पाहत राहणे, हे सर्व उरतच नाही. क्रोध येत नाही, राग येत नाही. कारण काय? याचं कारण हेच की मनाची आता संपूर्ण खात्री झालेली आहे. याला जे काही मिळतं, आपल्या जीवाला जे काही मिळतं ते सर्व परमेश्वराच्या इच्छेने, विठ्ठलाच्या इच्छेनेच मिळतं आणि तोच माझी सर्व काळजी वाहतो आहे. यामुळेच जर काही माझ्या मनाच्या विरुद्ध झालं तर त्याचं मला वाईट वाटायचं काही कारण नाही. कोणी कितीही अपमान केला, कसेही बोलले तरी आपली वाचा त्याच्यासमोर कठोर होत नाही. क्रोधाचा आविष्कार जरी झाला, क्रोध जरी उत्पन्न झाला तरी तो ताब्यात ठेवता येतो. अर्थात ह्या गोष्टी 1-2 दिवसात होणार नाहीत. त्यासाठी सतत प्रयत्न करावा लागेल, भगवंताकडे नियमितपणे जावं लागेल. आणि हे प्रयत्न करणे म्हणजेच भगवंताचे स्मरण ठेवणे. आणि यासाठी सर्वात सोपं साधन काय? तर अखंड नामस्मरण. देवाचं अखंड नामस्मरण करा. तुमचा जो कोणी गुरु असेल त्यांनी जर गुरुमंत्र दिला असेल तर त्या गुरुमंत्राचं अखंड नामस्मरण करा. अखंड त्याची आठवण ठेवा. गुरु नसेल केला तर भगवंताची, विठोबाची, महादेवाची, भगवान महाविष्णूची आराधना करा, त्यांचं नामस्मरण करा. आणि यानंतर आपोआप तुमचं मन निर्विकार होत जाईल. त्याला दुःख, त्रास, वेदना या जाणीवांपासून मुक्ती मिळून जाईल. आणि हे सर्व माझा विठ्ठल तुम्हाला मिळवून देईल असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठलाच्या अखंड नामस्मरणामुळे, भजन कीर्तनामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं अंतकरण पवित्र, निर्मळ आणि स्वच्छ होऊन गेलं होतं. मनातील राग, लोभ, मत्सर, वासना ह्या वृत्तीच नाहीशा झाल्या. मन आपपर भाव राहिला नाही. पुन्हा एकदा आपण अभंग पाहूया. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोस मन झाले हाव भरी, परत माघारी येते नाही. बंधनापासूनी उकलली गाठी, देत आलो मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.